इन्फेक्शियस डिसीज सिरीज मध्ये आजपर्यंत आपण पाहिले टोटल फार्मॅकोलॉजी चे कन्सेप्ट. आता डिसीज बरोबर फार्मॅकोलॉजी कशी चेंज होते ते पाहूयात. फॉर एक्झाम्पल, आपण आज पाहणार आहोत कम्युनिटी अक्वायर्ड निमोनियाबद्दल. 62 year पेशंट नॉन केस ऑफ डायबिटीज and having the fever with the product cough since last more than the 48 hours and respiratory rate is more than the 32 breath per minute. Saturation at the room air it is 88%. चेस्ट एक्सरे मध्ये राईट लोअर लोबला कन्सल्टेशन आहे आणि ज्युनियर डॉक्टर म्हणतो सर मेरोपेनम सुरू करू का? कन्सल्टंट फक्त एकच प्रश्न विचारतात, हा कॅप आहे की हॅप? कारण योग्य डायग्नोसिस शिवाय दिलेला ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक हा ट्रीटमेंट नसून रेजिस्टन्स तयार करण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. तर तो कसा? चला समजून घेऊयात स्टेप बाय स्टेप. स्टेप 1, कॅप म्हणजे काय? कम्युनिटी अक्वायर्ड निमोनिया हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होण्यापूर्वी किंवा ऍडमिशन नंतर पहिल्या 48 तासात झालेला निमोनिया. 48 तासानंतर विकसित झालेला निमोनिया हा हॉस्पिटल अक्वायर्ड निमोनिया असतो. ही क्लासिफिकेशन इम्पेरिकल अँटीबायोटिक्स निवडण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. नाउ स्टेप 2, कॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम्स आर टिपिकल पॅथोजन्स असतात स्ट्रेप्टोकोकस निमोनी, हिमोफिलस इन्फ्लुएन्झी अँड मोरॅक्सेला कॅटेरिलिस. आणि अटिपिकल पॅथोजन्स असतात मायकोप्लाझ्म निमोनी, कॅमॅडोफिलिया निमोनी आणि लेजिनोला निमोफिलिया. अटिपिकल ऑर्गॅनिझम मध्ये सेल वॉल नसल्यामुळे बीटा लॅक्टम अँटीबायोटिक प्रभावी नसू शकतात. म्हणूनच अनेक वेळा यामध्ये मॅक्रोलाइड्स किंवा डॉक्सिसायक्लिन जोडले जातात. नाउ स्टेप 3, सिव्हिरिटी असेसमेंट. कन्सल्टंट एक्सरे पाहून ऍडमिशन करत नाही तर ते सिव्हिरिटी स्कोर वापरतात. सो निमोनिक इज अ क्रब 65 दॅट इज अ CURB. सो C डिनोट फॉर द कन्फ्युजन, U फॉर द युरिया इफ इट इज मोर दॅन द 7 मिलीमॉल पर लिटर, R रेस्पिरेटरी रेट इज मोर दॅन द 30 breath per minute, B for the blood pressure if it is below 90 systolic and below 60 diastolic, or if age is more than the 65 years. So interpretation is, if it is a 0 to 1 it is a OPD patient, if it is a 2 it is a advised hospital admission, and if it is more than the 3 it is a severe cap and need ICU assessment. So PSI म्हणजे pneumonia severity index. PSI मध्ये पाहिले जातं एज, कोमॉर्बिडिटी, व्हायटल्स, लॅबोरेटरी पॅरामीटर्स आणि त्याच्यामध्ये ABG, रेडिओलॉजी इत्यादी समावेश असतो. सो PSI मॉर्टिलिटी प्रेडिक्शन साठी अधिक ॲक्युरेट आहे, पण CURB 65 बेड साइडवर जलद वापरला जातो. नाउ स्टेप नंबर 4, इम्पेरिकल अँटीबायोटिक सिलेक्शन. माइल्ड ओपीडी पेशंट मध्ये कॅप साठी अमॉक्सिलिन किंवा डॉक्सिसायक्लिन हे स्थानिक गाईडलाईन नुसार किंवा रेजिस्टन्स पॅटर्न नुसार दिले जातात. पेशंट जर हॉस्पिटल असेल आणि नॉन ICU कॅप असेल तर यामध्ये IV सेप्ट्रॅक्झोन, अजिथ्रोमायसिन किंवा रेस्पिरेटरी फ्लोरोक्विनोनोज हे निवडक परिस्थितीमध्ये वापरले जातात. इफ पेशंट हॅव्हिंग द ICU कॅप, सो बीटा लॅक्टेमेज इज अ चॉईस ऑफ ड्रग विथ द मॅक्रोलाइड्स किंवा बीटा लॅक्टम सोबत रेस्पिरेटरी फ्लोरोक्विनोनोज वापरले जातात. MRSA किंवा सुडोमोनास कव्हरेज फक्त रिस्क फॅक्टर असल्यास वापरावे, मेरोपेनम रुटीन कॅप मध्ये देऊ नये. नाउ स्टेप नंबर 5, इन्व्हेस्टिगेशन्स काय काय करायला पाहिजे? अशा पेशंट्स मध्ये CBC, CRP, प्रोकॅल्सिटोनिन, ब्लड कल्चर जर सिव्हिअर कॅप असेल तर स्पुटम ग्राम स्टेन अँड द कल्चर, चेस्ट एक्सरे आणि व्हायरल PCR काही सिलेक्टेड केसेस मध्ये करणे अत्यंत आवश्यक असते. त्यासोबतच लॅजिनोला युरिनरी अँटीजन हे स्पेसिफिक इंडिकेशन्स असल्यास या ठिकाणी केले जाते. नाउ स्टेप 6, डिएस्केलेशन. कल्चर रिपोर्ट आल्यानंतर ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक बंद करा, नॅरो स्पेक्ट्रम ड्रग वर स्विच करा, IV ते ओरल स्विच शक्य असल्यास करा. आणि डिएस्केलेशन म्हणजे वीक ट्रीटमेंट नाही तर एव्हिडन्स बेस्ड ट्रीटमेंट आहे. सो कन्सल्टंट थिंकिंग इज, कन्सल्टंट स्वतःला विचारतात हा कॅप आहे की हॅप आहे, टिपिकल आहे की अटिपिकल आहे, CURB 65 किती आहे, ICU क्रायटेरिया काही आहेत का, MRSA किंवा सुडोमोनास रिस्क आहे का, स्थानिक अँटीबायोग्राम काय सांगतो, कल्चर आल्यानंतर डिस्क्लेशन करता येईल का. अँटीबायोटिक निवडणं म्हणजे ड्रग निवडणं नाही तर पॅथोजन, होस्ट आणि सिव्हिरिटी याचा समतोल साधणं आहे. सारांश असा आहे की कॅपचा सर्वात सामान्य ऑर्गॅनिझम हा स्ट्रेप्टोकोकल निमोनिया आहे. अटिपिकल पॅथोजन्स वर बीटा लॅक्टेमेज अपुरे ठरू शकतात. CURB 65 इज इक्वल टू बेड साइड सिव्हिरिटी टूल, PSI इज इक्वल टू बेटर मॉर्टिलिटी प्रेडिक्शन, ब्लड कल्चर सिव्हिअर कॅप मध्ये जास्त उपयुक्त असते. तर इम्पेरिकल थेरपी नेहमीही लोकल रेजिस्टन्स पॅटर्न नुसार निवडा. कल्चर आल्यानंतर डिएस्केलेशन करणे हे अँटीबायोटिक स्टॉलरशिपचे मुख्य तत्व आहे. सो ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक लिहिणं सोपं आहे, पण योग्य पेशंटला योग्य अँटीबायोटिक योग्य वेळ देणं यालाच कन्सल्टंट लेवल इन्फेक्शियस डिसीज मेडिसिन म्हणतात. सो फॉलो करा डॉक्टर अतुल होळे, जीनियस अकॅडमी, कारण एव्हरी निमोनिया डझंट नीड द मेरोपेनम अँड एव्हरी कन्सल्टंट नीड क्लिनिकल जजमेंट. थँक्यू.